माधुरी हत्तीणीबाबत मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी बोलावली बैठक। माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कायदेशीर पर्याय काय आहेत? बैठकीमध्ये होणार चर्चा। अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत आज दिल्लीमध्ये बैठक। सर्वपक्षीय 12 आमदार खासदार राहणार बैठकीला उपस्थित। केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक होणार। शेतकरी कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करणार। 5 वर्षात 2 वेळा कर्जमाफी करावी लागत असेल तर शेतकरी अडचणीमध्ये आहेत, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। शिवसेनेचा बाप मीच, भाजपा आमदार परिणय फुके यांचं वादग्रस्त वक्तव्य। फुकेंनी माफी मागावी अन्यथा शिवसेना शैलीत उत्तर देऊ, शिंदेंच्या शिवसेनेचा पत्रकार परिषदेत इशारा। राजकीय हतबलतेतून ठाकरे बंधू एकत्र, फडणवीसांचा टोला। तर भविष्यात ठाकरेंशी युतीच्या शक्यताही फडणवीस यांनी फेटाळून लावल्या। युतीबाबत मी गमतीनं वक्तव्य केलं होतं, फडणवीस यांचं स्पष्टीकरण। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे कार्यकर्त्यांचा मुंबईमध्ये मेळावा। पालिका निवडणुकीबाबत राज ठाकरेंकडून चाचपणी, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मुलींच्या छेडछाडीची प्रकरणं वाढल्यानं अमित ठाकरे आक्रमक। छेड काढणाऱ्यांचे हातपाय तोडून पोलिसात द्या, अमित ठाकरेंचं वक्तव्य। काल पनवेलमधील डान्स बार फोडल्यानंतर आज रायगड मनसेची खालापूर तालुक्यातील ऑर्केस्ट्रा बारवर धडक। बार बंद करण्यासाठी मनसेची तंबी। राज ठाकरेंच्या डान्स बारच्या वक्तव्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। मुंबईमध्ये भाजपाकडूनही पालिकेची जोरदार तयारी। आज आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न असणार। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठ्या बदलांच्या चर्चा, धक्कादायक घडामोडींची शक्यता। पंतप्रधान मोदी अमित शहाने घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट। संसदीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचा आज पहिला दिवस। बिहार मतदार तपासणी मोहीम, अमेरिकेनं भारतावर लादलेले टॅरिफ, तेल व्यापार हे मुद्दे गाजण्याची शक्यता। संतोष देशमुख खून प्रकरणात आज बीड न्यायालयामध्ये सुनावणी। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद होण्याची शक्यता। इतर आरोपींच्या जामीन अर्जावरही युक्तिवाद। कोथरूड पोलिसांनी मुलींना मारहाण, जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप। रोहित पवार आणि सुजात आंबेडकर यांच्याकडून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, तर पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले। बुलढाण्यामध्ये अंत्यविधीसाठी गावकऱ्यांना भोगावा लागतायत नरक यातना। प्रेत घेऊन चिखल तुडवत नदीच्या पात्रातून करावा लागतोय जीवघेणा प्रवास। शेगाव तालुक्याच्या कुरखेड निंबी गावात स्मशानभूमीच नाही। आंबिवली आणि शहाळा रेल्वे स्थानकादरम्यान धक्कादायक प्रकार। चोराकडून प्रवाशाचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न। मोबाईल वाचवण्याच्या नादात प्रवासी रेल्वेखाली आला। अपघातात प्रवाशानं पाय गमावला। बीकेसी मध्ये टेस्ला पहिलं चार्जिंग स्टेशन उघडणार। काही दिवसांपूर्वीच टेस्लाच्या पहिल्या शोरूमची सुरुवात। मुंबईमध्ये चार्जिंग स्टेशन वाढवण्यावर टेस्लाचा भर। ऑपरेशन सिंदूर नंतरच्या रक्षाबंधनाला सैन्यासोबत भाजपचे काही विशेष उपक्रम। मनीषा चौधरी काही महिलांना घेऊन बॉर्डरवर जाणार, जवानांना राखी बांधणार। शिर्डी ते श्रीनगर एक राखी जवानांसाठी उपक्रमाची आज सुरुवात होणार। साईबाबा मंदिरापासून उपक्रमाचा प्रारंभ होणार। सैन्याला राख्या पाठवल्या जाणार। तर आज श्रावणातील दुसरा सोमवार। राज्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांच्या रांगा। गडचिरोलीसह विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट। आज अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होण्याची शक्यता। परभणीसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची दडी। गेल्या 2 महिन्यातही समाधानकारक पाऊस नाही। शेतकऱ्यांची चिंता वाढली, धरणं सुद्धा कोरडी।